युवा स्वराज्य न्यूज, युवा महाराष्ट्राचा बुलंद आवाज। छत्रपती संभाजीनगर व जळगाव जिल्ह्यासह धुळे झोनमध्ये एअरटेल पेमेंट बँकच्या वतीने जनधन साक्षरता आपले गाव डिजिटल गाव अभियानांतर्गत विविध ठिकाणी अकाउंट ओपनिंग आणि डेबिट कार्डसाठी विशेष कॅम्पचं आयोजन करण्यात येत असून या कॅम्पला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर झोनमधील फुलंब्री, कन्नड, सिल्लोड या सर्कलमध्ये तसेच जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, यावल, जामनेर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक एअरटेल पेमेंट बँकेचे खाते उघडण्यासाठी पुढे येत आहेत। यासोबतच धुळे झोनमधील शिरपूर आणि साक्री परिसरातही या कॅम्पना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने अकाउंट ओपनिंग सोबत डेबिट कार्ड वितरित करण्यात येत आहे। एअरटेल पेमेंट बँकेचे खाते उघडल्यानंतर ग्राहकांना अनेक महत्त्वाचे फायदे मिळत असल्यामुळे नागरिकांचा कल या बँकेकडे वाढताना दिसत आहे। ग्राहकांना नवीन अकाउंट सोबत दरमहा ₹70 टोटल 12 महिने मिळून एकूण 840 पर्यंत कॅशबॅक तसेच 2 लाख अपघाती विमा संरक्षण दिले जात आहे। याशिवाय फोन पे, गुगल पे यांसारख्या डिजिटल पेमेंट सेवा सक्रिय करून देण्यात येत आहेत। या खात्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सरकारी सबसिडी थेट खात्यात जमा होण्याची सुविधा। लाडकी बहीण योजना, पीएम किसान योजना, मनरेगा गॅस सबसिडी, शिष्यवृत्ती, ठिबक सिंचन अनुदान, कापूस जीआय, कृषी यंत्र सामग्रीचं अनुदान अशा विविध शासकीय योजना थेट एअरटेल पेमेंट बँक खात्यात जमा होतात। यामुळे नागरिकांना आपल्या पैशासाठी अन्यत्र भटकंती करावी लागत नाही। 5000 पेक्षा अधिक ॲक्टिव्ह बँकिंग पॉइंट्स उपलब्ध असल्याने ग्राहकांना घराजवळ सर्व बँकिंग सेवा सहज मिळत आहेत। डिजिटल व्यवहार, सुरक्षितता आणि सुलभ सेवा यामुळे एअरटेल पेमेंट बँकेच्या कॅम्पला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे। या कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी एअरटेल पेमेंट्स बँकचे रुरल बँकिंग हेड महाराष्ट्र मुकुंद सोवितकर सर आणि कस्टमर ग्रीव्हियन्स ऑफिसर अमोल कासार सर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरटेल सोबत बँकेचे तालुका प्रतिनिधी विविध ठिकाणी अथक परिश्रम घेत आहेत। छत्रपती संभाजीनगरसाठी निकिता बेंडे, फुलंब्री तालुक्यासाठी अशोक बर्डे, सिल्लोड पैठणसाठी अभिषेक ठोंबरे, कन्नडसाठी संतोष गलत, सोयगावसाठी रमेश जाधव, दीपक यांनी मोलाचं योगदान दिलंय। जळगाव जिल्ह्यात सचिन चौहान, रावेर तालुक्यासाठी आयुष मिश्रा, जळगाव तालुक्यासाठी राहुल चौधरी, भुसावळसाठी निलेश भोयर, जामनेरसाठी विजय पाटील, पाचोऱ्यासाठी घनश्याम पाटील व दीपक खरे, अमळनेरसाठी भूषण पाटील, चोपडासाठी मोहम्मद इद्रिस, पारोळ्यासाठी विशाल अहिरे तसेच धरणगाव एरंडोलसाठी राकेश भानसे आणि धुळे तालुक्यासाठी हेमंत पाटील, साक्रीसाठी पुष्पांजली वानखेडे सक्रिय सहभाग घेत आहेत। योगेश भोपले, युवा स्वराज्य न्यूज, छत्रपती संभाजीनगर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी युवा स्वराज्य न्यूजला सबस्क्राईब करा।